नगर शहरातील जुन्या कोर्टाजवळ 8 जणांच्या टोळक्यानं राडा घातल्याची घटना घडली आहे। फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला कोयता तसेच लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली आहे। तसेच त्याच्या मित्रांनाही शिवीगाळ दमदाटी करत परिसरात दहशत पसरवण्यासाठी 4 चाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या मारहाणीत जखमी झालेल्या आरिफ गयासुद्दीन शेख याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी मयूर साठे, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके, राहुल रोहकले, आयान शेख, जियान शेख, अब्दुल समद शेख, गणेश भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जखमी आरिफ शेख हा बजाज फायनान्समध्ये मोबाईल लोनच्या फाईलचं काम करतो। 11 जानेवारीला दुपारी त्याला मोबाईलवर अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला। समोरील व्यक्तीनं त्याला शिवीगाळ दमदाटी केली। त्याबाबत आरिफ शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती। त्यानंतर 17 जानेवारीला रात्री शेख याच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली। शेख याने घराला लावलेल्या कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दगडफेक करणारे हे त्याच्या पाहण्यातील मयूर साठे, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके हे होते। त्यानंतर 21 जानेवारीला मध्यरात्री 12:30 वाजता शेख हे घरासमोर मित्रांसमवेत गप्पा मारत बसले होते। त्याचवेळी तेथे 3-4 दुचाकीवरून मयूर साठे, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके, राहुल रोहकले, आयान शेख, जियान शेख, अब्दुल समद शेख, गणेश भुजबळ हे आले। त्यावेळी मयूर साठे याच्या हातात कोयता आणि इतर मुलांच्या हातात लाकडी दांडके होते। मयूर साठे आणि आदर्श साळुंके यांनी शेख यास शिवीगाळ केली। यावेळी शेख यांनी याबाबत विचारणा केली असता त्याचा राग आल्यानं मयूर साठे याने त्याच्या हातातील कोयत्यानं शेख याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ आणि तळहाताला मारलं, तर आदर्श साळुंके याने शेख याच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारलं। यावेळी शेख सोबत असलेले मित्र भांडण सोडविण्याकरिता आले असता मयूर साठे आणि त्याच्या सोबत असलेल्या सर्वांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली। तर दहशत करण्याकरिता जवळ असलेली अरबाज शेख याची स्विफ्ट कार देखील तसेच मित्राची इर्टिका 4 चाकी गाडीच्या काचा फोडून नुकसान केलं। या मारहाणीत शेख याच्या डाव्या हाताला, पायाला तसेच मित्र मुस्ताफ रईस सय्यद याला नाकाजवळ दुखापत झाली आहे। शेखचा भाऊ नदीम यानं डायल 112ला फोन करत याबाबत माहिती दिली। पोलीस येत असल्याचं पाहून मारहाण करणारे तेथून निघून गेले असल्याचं आरिफ शेख यानं जबाबात म्हटलंय। तर या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।